ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे की आता अस्मिताची डिलिव्हरी होणार आहे आणि तीसुद्धा खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड असणार आहे। आता नेमकं काय घडतं आणि अस्मिताची इतकी अर्जंट तीसुद्धा कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी का होते आणि कशी होते हे सगळंच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की सध्या सायली आणि अर्जुन हे दोघंही जण आता आलेले असतात, ते म्हणजे सुमन काकूंकडे भेटायला। आणि आता सुमन काकू ही सायली व अर्जुन यांना दोघांनाही सगळं काही खरं सांगून टाकते की रविराज भाऊजी आणि प्रतिमा वहिनींच्या अपघातामध्ये जे काही घडलं होतं त्याला आमचे हे जबाबदार होते आणि हे बघा, त्यांनी माझ्यासमोर स्वतःच्या तोंडानेच सगळ्या गोष्टींची कबुली दिलेली आहे आणि म्हणूनच मी त्यांचा हा व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे। सायली, तू म्हणाली होतीस ना पुरावे हवेत म्हणून, हे बघ त्याबरोबर मग आता सुमन काकू तो व्हिडिओ सायली आणि अर्जुनला दाखवते। तर त्यामध्ये नागोबाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हो, मीच त्या रविराज किल्लेदारची आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची सुपारी दिली होती, कारण मला दादाची सगळी प्रॉपर्टी हडप करायची होती। पण मी एवढं सगळं करूनही शेवटी ते तिघही जण वाचले आणि दादाची प्रॉपर्टी मला नाहीच मिळाली, माझ्या हाताही काहीच नाही लागलेलं अजूनही। सुमन, पण आता तुला काहीच सांगितल्याचा काही उपयोगच होणार नाही आहे, कारण आता तुझ्यावरती कोणी विश्वासच नाही ठेवणार। त्याबरोबर आता हे सगळं बघितल्यावर मग मात्र अर्जुनच्या तळपायांची आग ही मस्तकाला भिडलेली असते आणि आता अर्जुन म्हणत असतो की बाद झालं, आता काहीही झालं तरी मी नागराज काकाला सोडणार नाही, नागराज काकाचे दिवस भरलेत। आता मी पहिला तर सिनियरला कॉल करतो आणि ताबडतोब पोलिसांना कॉल करतो, पोलिसांना इकडे बोलवून घेतो, पोलिसांना नागराज काकाचं खरं रूप कळलंच पाहिजे आणि सिनियरला सुद्धा। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे अस्मिता ही जरा गोळ्या वगैरे खाते, तर कल्पना तिला फेऱ्या मारायला सांगते, म्हणजे जेवण वगैरे व्यवस्थित पचेल यासाठी। मग आता कल्पनाने सांगितलेलं असतं, त्यामुळे आता लगेचच इकडे अस्मिता ही फेऱ्या मारू लागते। तर आता ती फेऱ्या मारतच असते, इतक्यात अचानक तिच्या मनामध्ये विचार येतात, ते म्हणजे सचिनचे। ती विचार करत असते की सचिन इकडनं बोलून गेलाय की तो उपाशी राहील वगैरे म्हणून, पण खरोखर सचिन उपाशी राहील का? आणि सचिन उपाशी जर राहिला तर या गोष्टीचा मी विचार केला पाहिजे का? नाही, खरं बघायला गेलं ना तर मला हा विचारच करायची गरज नाही की सचिन उपाशी राहील की सचिन खाईल। तसंही आजपर्यंत त्याने मला किती त्रास दिला, पण सचिनवर माझं खरं प्रेम होतंच ना। सचिनने मला जरी त्रास दिला असला, वाईट वागवलं असलं, तरी काही काळी मी आणि सचिनने आम्ही दोघांनीही एकमेकांवर अगदी मनापासून खरं प्रेम केलं। आणि आज जर सचिनला त्रास होत असेल तर मला तरी बरं कसं काय वाटू शकतं? तर आता इकडे सचिन हा खोटं ॲक्सिडेंट करून घेण्याचं नाटक करण्याचा प्लॅन रचतो, जेणेकरून मग सगळे लोक घाबरतील आणि मग कोणीतरी त्याची मदत करायला पुढे सरसावेल आणि तो माणूस हा लगेचच अस्मिताला कॉल करेल, कारण त्याच्या नंबरमध्ये सगळ्यात वरती अस्मिताचाच नंबर असतो। आणि मग अस्मिताला काळजी वाटेल, सगळे सुभेदार लगेच त्याच्याकडे धावत पळत येतील, सगळेच जण त्याला घरी वगैरे घेऊन जातील, असा सगळा सचिनचा प्लॅन असतो। पण होतं मात्र काहीतरी उलटंच, सचिनने जसा प्लॅन केलेला असतो सगळं अगदी तसंच घडत असतं। पण घडतं असं की सचिनचा खोटा अपघात जो सचिनने प्लॅन केलेला असतो, त्याऐवजी चुकून ड्रायव्हर जोरात येतो ट्रक घेऊन आणि सचिनला अगदी जोरात उडवतो आणि सचिनचा अपघात हा खराखुरा होतो। त्याबरोबर आता खरोखर सचिनच्या प्लॅनप्रमाणे बिचारी रस्त्यातली लोक स्वतःच्या हातातलं काम बाजूला करून अपघात झाला म्हणून पुढे येतात आणि लगेचच आता सचिनची मदत करण्यासाठी ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात। त्यावेळी त्यांना तिथे सचिनचा मोबाईल दिसतो। मग आता ते लोक विचार करतच असतात की काय करावं, ह्या फोनवरून फोन करायचा का? इतक्यात त्या ठिकाणी एक पोलिसांची गाडी येते आणि आता त्या गाडीतून एक पोलीस उतरतो आणि तो आता फोन करतो अस्मिताच्या फोनवरती, कारण नंबर अस्मिताचाच वरती असतो आणि अस्मिताला सांगितलं जातं की इथे या माणसाचा अपघात झाला आहे आणि याच्या फोनमध्ये तुमचा नंबर वरती सापडला म्हणून आम्ही तुम्हाला कॉल केला। अस्मिताच्या पायाखालची जमीन सरकते, तिच्या हातातला मोबाईल
खाली कोसळतो, ती सुद्धा खाली पडते आणि बघते इतक्यात आता ती खाली जोरात आपटल्यामुळे आता तिला कळा यायला सुरुवात होते. ती जोरात ओरडू लागते, मम्मा मम्मा ऐक मम्मा लवकर ये मम्मा. आता अस्मिताने हे असं ओरडल्यामुळे कल्पना तिचा आवाज ऐकते आणि धावत पळत तशीच आता ती लगेचच्या लगेच आतमध्ये येते तिच्या रूममध्ये आणि बघते तर काय, अस्मिता ही अशी खाली कोसळली आहे. हे बघून कल्पनाला खूपच मोठा धक्का बसतो. कल्पना म्हणते, अस्मिता काय होतंय तुला? अस्मिता बाळा उठ, अस्मिता उठ ग उठ. आणि मग आता अस्मिता म्हणत असते, नाही मामा मला नाही येते उठता, मला खूप दुखतंय मामा, मला खूप त्रास होतोय. त्याबरोबर कल्पनाच्या लक्षात येतं की ह्याचा अर्थ अस्मिताचे पोट दुखतंय, म्हणजे तिला कळा येत आहे. त्याबरोबर आता काहीतरी करायला हवं, अस्मिताला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन गेलं पाहिजे असा विचार कल्पनाच्या डोक्यात येतो. आणि मग आता कल्पना ही काय करू असं तिला होत असतं. मग ती त्यावेळी पटकन अश्विनला कॉल करायला पाहिजे असा विचार करते आणि ताबडतोब आता ती अश्विनला कॉल करते आणि अस्मिताला कळा येत असल्याचं सांगते. अश्विन कल्पनाला सांगतो, मॉम तुम्ही घाबरू नकोस, एक काम कर, तू आणि सायली, अर्जुन दादा तुम्ही सगळेच जण अस्मिताईला घेऊन लवकरात लवकर हॉस्पिटलला या. बाकी इकडे सगळं काय करायचं कसं करायचं ते मी बघतो, फक्त तुम्ही तिला घेऊन हॉस्पिटलला पोहोचा बस. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते, ठीक आहे मी पोचते. आणि मग ती फोन कट करते आणि विचार करते की मला तर एकटीला अस्मिताला हॉस्पिटलला घेऊन खरोखर जाणं शक्य नाही आहे. सायली आणि अर्जुनची मदत मला लागणारच आहे. काय करू, सायली अर्जुनला कॉल करू की यांना कॉल करू? नाही नको, यांना कॉल केला तर हे घाबरतील, यांना आणखीन जास्त टेन्शन येईल. आधीच अस्मिताच्या बाबतीत हे खूप जास्त हळवे आहेत. एक काम करते, सायलीला कॉल करते. मग लगेचच कल्पना सायलीला कॉल करते आणि सायलीला ही गोष्ट सांगते की अस्मिताला कळा येत आहेत, तिला दवाखान्यात घेऊन जायला हवं. सायली लवकरात लवकर तू आणि अर्जुन जिथे आहात जसे असाल तिथून तसे घरी या. त्याबरोबर आता सायली म्हणते, काय आई तुम्ही काहीच काळजी करू नका, आम्ही दोघंही ताबडतोब घरी पोहोचतोय, टेन्शन घेऊ नका. हां आम्ही दोघंही पोहोचतोय, येतोच आहोत आम्ही घरी. आणि मग लगेचच आता सायली फोन कट करते आणि अर्जुनला ही गोष्ट सांगते की अहो आपल्याला ताबडतोब घरी जायला हवं. त्यावर अर्जुन काय झालं असं सायलीला विचारतो. तर सायली ही अर्जुनला सांगत असते, मला आईंनी कॉल केला होता आणि आई म्हणत आहेत की अस्मिताताईंना कळा येत आहेत, अस्मिताताईंचे दिवस भरले असतील बहुधा, आपल्याला लवकरात लवकर घरी जायला हवं, अस्मिताताईंना दवाखान्यात न्यायचं आहे. त्याबरोबर आता हे ऐकून अर्जुनसुद्धा म्हणतो, बापरे मॉमला खूप टेन्शन आलं असेल, चल सायली आपण लवकर निघूया. त्याबरोबर मग आता सायली ही सुमन काकूला सांगते, सुमन काकू तुम्ही घाबरू नका आणि तुमचं जे नाटक आहे ते कंटिन्यू ठेवा. आम्ही सध्या हॉस्पिटलला जातो, कारण सध्या अस्मिताताईंना आमची सगळ्यात जास्त गरज आहे. तिथे एकट्या आई आहेत घरी आणि आईना अस्मिताताईंना दवाखान्यात सुद्धा घेऊन जाता येणार नाही. त्याबरोबर आता लगेचच सुमन म्हणते, हो तुम्ही निघा आणि हो काही लागलं तर फोन करा. सायली म्हणते, हो नक्की सुमन काकू, पण तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. नागराज काकांच्या समोर तुम्ही आता जसा अभिनय करत आहात तसाच अभिनय करत राहा. काहीही झालं तरी नागराज काकांना सत्य समजता कामा नये. नागराज काकांना हेच वाटत राहिलं पाहिजे की तुम्हाला खरोखर त्रास होतोय, खरोखर तुमचा स्मृतिभ्रंश झालाय, कळलं ना. त्याबरोबर सुमन म्हणते, हो ते सगळं मी व्यवस्थित करेन, तुम्ही जा आत्ता, तुम्ही तिकडे जाणं गरजेचं आहे. त्याबरोबर सायली ही अर्जुनला म्हणते, अहो निघूया. आणि मग सायली व अर्जुन दोघंही जण घरी पोहोचतात. आता कल्पना ही सायली आणि अर्जुनचीच वाट बघत असते की कधी एकदाचं हे दोघं जण येत आहेत, असंच कल्पनाला झालेलं असतं. मग सायली आणि अर्जुन येतात. त्याबरोबर आता अर्जुन हा लगेचच गाडी काढूनच तयार असतो. मग लगेच सायली आणि कल्पना कशाबशा आता अस्मिताला गाडीमध्ये बसवतात आणि आता अस्मिताला घेऊन ते दवाखान्यात चाललेले असतात. अस्मिता सायली आणि कल्पनाला म्हणत असते, मला खरोखर खूप त्रास होतोय, मला खूप दुखतंय. त्यावर सायली तिला समजवत असते, सांगत असते, अस्मिताताई असा धीर खचून चालणार नाही, तुम्हाला धीर धरावा लागेल, काळजी करू नका, आपण आता हॉस्पिटलमध्ये काही क्षणात पोहोचू, सगळं व्यवस्थित होईल अस्मिताताई, काळजी करू नका, सगळं चांगलं होईल तुमचं, फक्त तुम्ही ना धीर धरा, काळजी करू नका, हे बघा हॉस्पिटल आलंच. त्याबरोबर आता बघता बघता ते लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. हॉस्पिटलमध्ये तर अश्विनने सगळी तयारी करूनच ठेवलेली असते. लगेचच आता अस्मिताला आतमध्ये घेतलं जातं. अर्जुनला तर इकडे आता अस्मिताची खूप जास्त काळजी वाटत असते, कारण आज पहिल्यांदाच त्याने अस्मिताला इतक्या जास्त त्रासामध्ये पाहिलेलं असतं. त्याला टेन्शन आलेलं असतं की आता काय होईल, कसं होईल, सगळं व्यवस्थित होईल ना, तो या सर्व टेन्शनमध्ये असतो. तर इकडे अश्विन हा डॉक्टरांना सांगत असतो की अस्मिताई खूप नाजूक आहे आणि तिचं सगळं व्यवस्थित व्हायला हवं. डॉक्टर अश्विनला सांगतात की काळजी करू नकोस अश्विन,
आपण सगळं व्यवस्थित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. अश्विन हा आता सायली, अर्जुनला आणि कल्पनाला सांगत असतो की मम्मा, तुम्ही काहीही कुणी काळजी करू नका, अस्मिताताईचं सगळं अगदी व्यवस्थित होईल. तुम्ही आता तिला दवाखान्यात आणलं आहेत ना, आता पुढची सगळी जबाबदारी ही आमची आहे. आमचा पेशंट व्यवस्थित बाहेर पडेल ही डॉक्टर म्हणून मी तुला खात्री देतो. या हॉस्पिटलमध्ये आलेला कुठलाही माणूस असा काहीही त्रासा घेऊन जात नाही, त्यामुळे रिलॅक्स राहा. हां, अस्मिताताईचं सगळं छान होणार आहे. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, अश्विन नक्की तू म्हणतोयस तसंच होईल ना रे, हे हॉस्पिटल खरंच चांगलं आहे ना. त्यावर अश्विन म्हणतो, मम्मा डोंट वरी, अस्मिताताईचं सगळं व्यवस्थित होईल. त्यानंतर मग आता सायलीसुद्धा तिला सांगत असते की हे बघा आई, काळजी केल्याने फक्त तुमचा स्ट्रेस वाढत जाईल, बाकी दुसरं काहीही हाती लागणार नाही आहे. तुम्ही जरा शांत व्हा बरं. आणि मला मान्य आहे ना, तुम्हाला अस्मिताताईंची खूप जास्त काळजी वाटते आहे, तुम्हाला टेन्शन आलं आहे वगैरे, मला सगळं कळतं आहे. पण आता जर तुम्हीच अशा खचून गेलात तर बाकीच्या सगळ्यांनी काय करायचं? उलट आता तुम्ही धीर धरायला हवात. इतक्यात त्या ठिकाणी डॉक्टर येतात आणि डॉक्टर हे आता सांगत असतात की खरोखर डिलिव्हरी खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. ॲक्च्युली यांना कसला तरी स्ट्रेस आला होता आणि त्यामुळे अचानक यांना कळा यायला लागलेल्या आहेत. यांची डिलिव्हरीची ही तारीख नाही आहे, त्यामुळे बाळ व्यवस्थित ज्या पोझिशनमध्ये असायला हवं त्या पोझिशनवरती नाही आहे आणि त्यामुळे अचानक अशी डिलिव्हरी करणं हे आमच्यासाठी सुद्धा खूप कॉम्प्लिकेटेड ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला आधी आम्हाला कन्सेंट फॉर्म भरून द्यावा लागेल. तुम्ही आम्हाला फॉर्म भरून द्या, त्यानंतरच आम्हाला पेशंटला हात लावता येईल. त्याशिवाय आम्ही पेशंटला पुढे मध्ये घेऊ शकत नाही, ट्रीटमेंट पुढचे सुरू करू शकत नाही. तुम्हाला अगोदर फॉर्म भरावा लागेल. त्याबरोबर मग आता हे ऐकून सगळेच जण टेन्शनमध्ये येतात. तर डॉक्टर म्हणते, हे बघा, ही वेळ काळजी करत बसण्याची नाही आहे, तर तुम्हाला धीर धरण्याची वेळ आहे. सही करा, पटापट फॉर्म भरून द्या, म्हणजे पुढची प्रोसिजर सुरू होईल. पुढची ट्रीटमेंट पेशंटला लवकरात लवकर मिळणं खूपच जास्त गरजेचं आहे. कल्पना ही तर पूर्णपणे खचूनच गेलेली असते. काय होईल आणि काय नाही असं कल्पनाला झालेलं असतं. तर त्यावेळी आता सायली आणि अर्जुन हे दोघंही जण कल्पनाला आधार देतात, धीर देतात, तिला समजून सांगतात की शांत राहा तू. तर अश्विन हा लगेचच डॉक्टरांना म्हणतो, हे बघा डॉक्टर, तुम्ही काहीही काळजी करू नका, कन्सर्न फॉर्म भरायचा आहे ना, मी भरतो, मी सगळं व्यवस्थित करतो, पण प्लीज तुम्ही माझ्या ताईची ट्रीटमेंट थांबवू नका, तुम्ही ट्रीटमेंट करायला घ्या, तोपर्यंत मी फॉर्म भरून ठेवतो. त्याबरोबर लगेचच डॉक्टर, ठीक आहे अश्विन, आता तू एवढं सांगतोयस तर आम्ही पुढे ट्रीटमेंट करायला घेतो असं सांगतात आणि अस्मिताची पुढची ट्रीटमेंट आता सुरू होते. अश्विन सगळ्यांना सांगत असतो की नका घाबरू, सगळं काही व्यवस्थित होईल, काळजी केल्याने काहीही होणार नाही आहे, शांत राहा, तुम्ही सगळे शांत राहा. मला खात्री आहे अस्मिताताईचं बाळ आणि अस्मिताताई दोन्हीही व्यवस्थित राहतील. त्याबरोबर आता इकडे अस्मिता हिच्यावरती पुढची ट्रीटमेंट सुरू होते. अस्मिताला खूप त्रास होत असतो. डॉक्टर अस्मिताला सांगत असतात की हे बघा, तुम्हाला कळा सहन कराव्याच लागतील. अस्मिता डॉक्टरांना रिक्वेस्ट करत असते की मला वाचवा, मला वाचवा. डॉक्टर अस्मिताला सांगत असतात, दीर्घ श्वास घे, दीर्घ श्वास घे. अस्मिताचा आवाज बाहेर येत असतो आणि त्यामुळे कल्पनाला आणखीन जास्त त्रास होत असतो. माझ्या मुलीला किती वेदना होत आहेत असं कल्पनाला वाटत असतं. त्यावेळी सायली ही कल्पनाला समजावत असते की आई अहो असं काय करताय. एक स्त्री जेव्हा आई होत असते ना, तेव्हा तिला सर्व वेदना शून्यच वाटत असतात. अस्मिताताईंना आता त्रास होतोय, त्यांची आई म्हणून तुम्हाला त्रास वाटणं स्वाभाविक आहे, पण म्हणून तुम्ही हे असं टेन्शन घेऊन बसणं चुकीचं आहे की नाही. अहो आता उलट तुम्ही धीर धरायला हवा. यांच्याकडे, अश्विन भाऊजींकडे एकदा बघा त्या दोघांनाही केवढं टेन्शन आलं आहे. त्यात जर तुम्ही ह्या अशा टेन्शनमध्ये बसलात तर त्यांनी दोघांनी कोणाकडे बघायचं? त्यांना तर तुमचाच आधार आहे ना. पण जर तुम्हीच या अशा खचून गेलेल्या असाल तर मग अश्विन भाऊजींना आणि यांना दोघांनाही केवढं टेन्शन येईल. त्यामुळे तुम्ही ह्या अशा खचून जाऊन चालणार नाही. आई प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते असं समजा हवं तर, पण प्लीज तुम्ही ह्या अशा खचून जाऊ नका. तुम्ही स्वतःवरती ताबा ठेवा. आणि मी सांगितलं आहे ना तुम्हाला, आपल्या अस्मिताताईंचं काहीही वाईट होणार नाही म्हणून. मग तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही आहे का? अहो आई, आजपर्यंत आपल्या अस्मिताताईंनी कोणाचाही वाईट विचार केलेला नाही आहे. मग जर त्यांनी कधी कोणाच्या बाबतीत काही वाईट केलेलं नाही आहे तर आज देव त्यांच्या बाबतीत का वाईट घडवेल? त्यावर कल्पना म्हणत असते, सायली अगं आधीच माझ्या लेकीला नवरा ह्या परिस्थितीचा मिळाला, माझ्या लेकीला त्याने फसवलं आणि आता जर माझ्या लेकीला तिचं मूलसुद्धा गमवावं लागलं तर कसं गं, काय राहील माझ्या मुलीच्या आयुष्याला अर्थ, कशी जगेल माझी मुलगी? त्यावर सायली तिला समजवते, पण तुम्हाला वाटतंय ना तसं काहीच घडणार नाही आहे. आता अस्मिताताईंचं सगळं व्यवस्थित होईल, फक्त बघत राहा तुम्ही. त्याबरोबर मग अस्मिताच्याही डोळ्यातील
कल्पनाच्याही डोळ्यातलं पाणी पुसते सायली आणि म्हणते चला आपण देवाजवळ प्रार्थना करू. आणि मग त्या दोघीही जणी आता गणपती बाप्पाजवळ येतात आणि तिथे प्रार्थना करत असतात. सायली मनातल्या मनात म्हणत असते, बाप्पा तुझी लीला आघात आहे, आता तुझ्याच हातात सर्व डाव आहे. तू अस्मिताताईंना काहीही कर पण वाचव. अस्मिताताई किती साध्या आहेत, किती सरळ आहेत तुला माहिती आहे. नाही, जाणते अजाणतेपणे त्यांच्याकडून पूर्वी काही चुका झाल्या असतील, पण त्याची शिक्षा त्यांना आत्ता देऊ नकोस. आता सध्या त्यांच्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट घडते आणि त्यांचं सर्व व्यवस्थित होऊ दे हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. आता तू सगळं व्यवस्थित निभावून ने म्हणजे झालं, असं सायली ही तिथे प्रार्थना करत असते. सायली म्हणत असते, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू अस्मिताताईंचं सगळं व्यवस्थित करशील. अस्मिताताईंना कसलाही त्रास तू राहू देणार नाहीस. बाप्पा आता तुझ्या हातात आहे सगळं, तू सगळं व्यवस्थित कर बस, असं सायली सतत म्हणत असते. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला सायलीला काळजीही वाटत असते की नक्की सगळं व्यवस्थित होईल ना, सगळं छान झालंच पाहिजे असा ती विचारही करत असते. मग आता सायली ही कल्पनाला म्हणत असते, आई सगळं छान होईल, आपण एकमेकीला धीरच द्यायला हवा. आपण जर असा चुकीचा विचार केला तर कसं चालेल बरं. आणि मग आता इकडे सायली ही बाप्पाला पुन्हा प्रार्थना करू लागते, म्हणत असते की बाप्पा आता सगळं व्यवस्थित घडवून आण, बाबा सगळं जुळवून आण तू. तर दुसऱ्या बाजूला आता बघता बघता अस्मिता शांत होते. अस्मिताचा आवाज यायचा बंद होतो, कारण आता अस्मिताची डिलिव्हरी ही व्यवस्थित झालेली असते आणि अस्मिताला मुलगी झालेली असते. अस्मिता तर शुद्धी नसते, कारण आता ती खूप थकलेली असते आणि त्यामुळे ती जरा बेशुद्ध झालेली असते. त्याबरोबर आता डॉक्टर या लगेचच बाहेर येतात आणि सगळ्यांना ही गुड न्यूज देतात की अस्मिताला मुलगी झाली. आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो, खूप बरं वाटतं. पण मग सगळेजण पहिलं अस्मिताबद्दल विचारतात, तर मग डॉक्टर सांगतात की बाळ आणि बाळाची आई दोघंही अगदी व्यवस्थित आहेत. कधीकधी काही कॉम्प्लिकेशन्समध्ये आम्हाला तुमच्याकडनं हे असा कन्सर्न फॉर्म भरून घ्यावा लागतो, नाहीतर बऱ्याच वेळी नातेवाईक हे डॉक्टरांना ब्लेम करतात. पण आम्ही तर पूर्ण प्रयत्न करत असतो बाळ आणि बाळाची आई ह्या दोघांनाही वाचवण्याचा. आणि अस्मिता खूप लकी आहे की एवढ्या कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमधूनसुद्धा ती बाहेर पडली. सायली म्हणते, आई बघा मी म्हणाले होते ना तुम्हाला अस्मिताताईंचं सगळं व्यवस्थित होणार म्हणून. डॉक्टर आता आम्ही अस्मिताताईंना भेटू शकतो ना, आता अस्मिताताईंशी आम्ही बोलू शकतो ना, आणि आम्हाला बाळ कधीपर्यंत मिळेल. आता सायलीला तर इतका आनंद झालेला असतो, इतका आनंद झालेला असतो की तिचा आनंद अगदी तिच्या चेहऱ्यावरती ओसांडून वाहताना दिसत असतो. तर आता डॉक्टर हे त्यांना सांगतात की हे बघा त्यांना थोडा वेळ अजून आराम करू द्या आणि मग थोड्या वेळानंतर तुम्ही सगळे अस्मिताला भेटू शकता. सायली म्हणते ठीक आहे डॉक्टर. आणि त्याच्यानंतर मग आता सायली ही कल्पनाला म्हणत असते, आई आता तरी रडणं थांबवा, आता तरी तुमचं मन शांत झालं ना, आता तरी तुम्हाला बरं वाटतंय ना. त्यावर कल्पना हो गं असं म्हणते आणि सायलीला मिठी मारते. सायलीसुद्धा खूप खुश असते. त्यानंतर मग कल्पना म्हणत असते, सायली अगं तुला नाही कळणार, आईचं काळीज आहे माझं. अगं जेव्हा आपलं मूल अडचणीत असतं, आपलं मूल त्रासात असतं ना, तेव्हा आईची काय अवस्था होते हे जेव्हा तू आई होशील ना तेव्हाच तुला कळेल बघ. त्यावेळी मग कल्पना म्हणते, आता मला तर असं झालं आहे की कधी एकदाचं मी अस्मिताला आणि तिच्या बाळाला बघते. एकदा का त्या दोघींना डोळे भरून मी बघितलं ना की त्यानंतरच माझ्या मनाला चैन पडेल, मगच मला बरं वाटेल. त्याबरोबर लगेचच आता सायली म्हणते, हो मला कळतं आहे. तर आता अश्विन म्हणत असतो, बरं आता चला एक एक करून किंवा दोघं जाऊन आपण अस्मिताताईला भेटून घेऊया. अस्मिताताई आता शुद्धीवरती आलेली आहे, पण आपण सगळ्यांनी जर एकदम गेलो आणि गळका केला ना तर अस्मिताताईला कदाचित त्रास होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांनी एकदम जाऊन भेटण्यापेक्षा अर्ध करून जाऊन भेटून घेऊया काय. त्याबरोबर आता सायली आणि अर्जुन म्हणतात, ठीक आहे मग एक काम करूया, आपण आधी मम्माला आणि सायलीला जाऊन भेटून येऊ देत अस्मिताताईला. अस्मिताताईला कसं वाटतंय काय वाटतंय हे त्या दोघींनाच कळेल ना. मम्मा अस्मिताई आणि सायली तुम्ही जा आणि अस्मिताईला भेटून घ्या. त्याबरोबर त्या दोघीजणी तिकडनं निघून जातात. अर्जुन म्हणत असतो, आता कुठे ह्या दोघींच्याही चेहऱ्यावरती जरा शांतता आली आहे बघ. नाहीतर जेव्हा अस्मिताताईबद्दल कळालं होतं ना, सायलीला तर असं झालं होतं की कधी एकदाची ती अस्मिताताईजवळ पोहोचते. खरंच सायलीचा अस्मिताईवरती खूप जीव आहे असं आता अर्जुन अश्विनसमोर बोलत असतो. त्यावेळी आता अश्विन याचा चेहरा पडतो. अर्जुन म्हणतो, काय रे काय झालं अश्विन, तू असा गप्प का राहिलास. त्यावर अश्विन म्हणतो, बघ ना तुला आणि सायलीला मम्माने घरून बोलवून घेतलं आणि
घरी तन्वी असूनही तन्वीचा काहीच उपयोग झाला नाही. खरं तर आज इथे तन्वीने सुद्धा असायला हवं होतं ना. तन्वीने उलट आज अस्मिताईबरोबर दवाखान्यात यायला हवं होतं. सायली घरात नव्हती म्हणून तिने तिचं कर्तव्य पार पाडायला हवं होतं. तीसुद्धा तर अस्मिताईची वहिनीच आहे ना. पण तरीही तन्वी मात्र अस्मिताईबरोबर हॉस्पिटलला आलेली नाही, उलट ती घरीच राहिली आहे. अजून तिचा साधा मला एक कॉलसुद्धा आलेला नाही आहे कशी आहे आता अस्मिताची तब्येत विचारण्यासाठी सुद्धा. त्यावर अर्जुन म्हणतो, जाऊ दे रे, विचार नाही करायचा ह्या असल्या लोकांचा फार. सोड, आज आपल्यासाठी केवढा मोठा आणि आनंदाचा दिवस आहे. अरे आज फायनली आपण मामा झालो. त्याबरोबर दोघंही भाऊ एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.